जन्मे जयोवाच जन्मेजय विचारतात कथम रामेण तच्चीर्णं व्रतं देव्याः सुखप्रदं राज्यभ्रष्ट कथं सोऽथ कथं सीता वृदा पुनः रामचरित्रम् शृणुयाद्देवम् साध्यन्तं भोगुरुवर। हे गुरुवर, मला रामरायाचं चरित्र सांगा। त्यावेळेला गुरु महाराज सांगतात, बघा राजा, सूर्यवंशात रघुकुलामध्ये श्रेष्ठ परंपरा 48वी ब्रह्मदेवापासून चालत आलेली ही 48वी पिढी। 48वा पुरुष राजा दशरथ। दशरथाच्या 3 पत्न्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी। पुत्र होत नव्हता, पुत्र कामेष्ठी केला। त्यानंतर 4 मुलांचा योग राजा दशरथाला आलाय। राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न अशी या मुलांची नावं ठेवण्यात आली। फार मोठा आनंद रघुवंशाचा कुलदीपक, आणि म्हणून हा प्रत्यक्ष परमात्मा त्या ठिकाणी अवतरित झालेला होता। भगवान परमात्म्याच्या त्या बालसुलभ लीला सुद्धा तशाच दिव्य ते आपण रामायण कथेमध्ये ऐकल्या। रामराय 16व्या वर्षी सर्व विद्या संपादन करून आले। श्रेष्ठ धनुर्धर, धनुर्विद्येमध्ये पारंगत। परंतु त्यांच्या या कीर्तीला, त्यांच्या त्या विद्येला प्रभावित होऊन गुरु विश्वामित्र राजा दशरथाकडे आलेत आणि विश्वामित्र राजा दशरथांकडे याचना करतात, राजा तुझ्या रामाला माझ्या सोबत पाठव। का? अरे असुरांचा फार उत्पात झालाय। आम्ही करत असलेले यज्ञ, याग, पूजा, जप, तप, हवन हे बंद पाडू लागले। कधी त्या यज्ञकुंडात पाणी ओतून द्यावं, कधी मांसाचे तुकडे टाकावे, कधी आमच्या कुटिया उद्ध्वस्त कराव्यात, कधी आमच्या गायी पळवून न्याव्या। या आसुरी चेष्टा हे करत असतात आणि म्हणून यांना कुठेतरी प्रतिबंध घालावा याकरता मला माहिती आहे तुझा राम समर्थ आहे। तो अस्त्र, शस्त्र, धनुर्विद्या आदी मध्ये फार निपुण आहे, पारंगत आहे। रामाकडे एक विशेष विद्या होती। राम एक बाणी होते। त्यांच्या भात्यात एकच बाण असायचा। तो बाण सोडला की पुन्हा दुसरा बाण तयार, अक्षय भाता। त्यांच्यात हे सामर्थ्य होते की समोर 100 सैनिक, 100 शत्रू असले तरी एका बाणात 100च्या 100 मारून तो बाण पुन्हा परत येत होता। अशा अनेक कला, अनेक विद्या गुरूंकडनं रामाने संपादित केलेल्या आहेत। राजा दशरथ तर आधी नकार देतात, परंतु वसिष्ठ मुनी सांगतात विश्वामित्र आहे, रामाचं कल्याण आहे, त्यांच्या सोबत पाठव। कारण विश्वामित्रांकडे असे काही आणखीन अस्त्र शस्त्र आहेत की ज्याची देवांकडे सुद्धा तोड नाही। आणि म्हणून जर राम विश्वामित्रांच्या सोबत गेलेत तर या अलौकिक, दिव्य, अतुलनीय अस्त्र शस्त्रांची प्राप्ती रामरायाला होईल। आणि जोपर्यंत विश्वामित्र त्यांच्या पाठीशी आहेत तोपर्यंत रामाला काही होणार नाही, काळजी करू नका, पाठवा। जड अंतःकरणाने दशरथ राजा विश्वामित्रांच्या सोबत रामाला पाठवतात। नवे एक नाही, 2 राम लक्ष्मण जातात। मार्गामध्ये विश्वामित्रांकडून अनेक या दिव्य अस्त्र शस्त्र विद्यांचं ज्ञान सुद्धा ग्रहण करत चालतात। रामराय ताटिका नावाच्या राक्षसीचा वध करतात। ती
ताटका मारली, विश्वामित्रांचा यज्ञ सिद्ध केला, त्यामध्ये विघ्न आणणाऱ्या असुरांचा निपात रामराय करतात। ते यज्ञ यागादिक कर्म निर्विघ्नपणे पार पडलेत आणि म्हणून विश्वामित्रांनी काही विशेष ज्ञान रामरायांना प्रदान केलं आहे। इकडे मिथिलापुरीचे राजा जनक यांच्या कन्येच्या स्वयंवराची निमंत्रण पत्रिका विश्वामित्रांकडे आली होती आणि त्यावेळेला विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला आपल्या सोबत त्या स्वयंवराला घेऊन गेले। स्वयंवरामध्ये शिवधनुष्य ठेवलेलं होतं, जे शिवधनुष्य साक्षात महादेव यांच्या नंतर माता सीतेला उचलता येत होतं। महादेवांनी परशुरामांना दिलं आणि परशुरामांनी राजा जनकाला दिलेलं होतं। परशुरामांच्या नंतर जानकी, जनकाची कन्या सीता, हिलाच ते पेलवता येत होतं। मग हे शिवधनुष्य जो पेलेल त्याच्यावरती प्रत्यंचा लावेल तोच हिचा वर शोभू शकतो, असा स्वयंवर त्या ठिकाणी मांडला आणि म्हणून तो शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावण्याची अट त्याच्यामध्ये होती। अनेक राजे, महाराजे, शूर, वीर, योद्धे, पराक्रमी अनेकांचे प्रयत्न फसलेत। त्या ठिकाणी आमंत्रण नसतानाही लंकाधिपती रावण आले, त्यांनी त्यांचे प्रयत्न केलेत। सामर्थ्य होतं, कैलास पर्वत आपल्या हाताने बाहुबलाने हलवण्याचं सामर्थ्य ज्या दशाननामध्ये होतं, त्या दशाननाने शिवधनुष्य थोडं उचललं, परंतु त्याला ते पेललं गेलं नाही पुन्हा। कारण शिवधनुष्य भक्तीचं, ज्ञानाचं, भक्ती मार्गाचं, सत्संगाचं हे शिवधनुष्य अभिमानाने पेलवलं जात नाही। त्या ठिकाणी श्रद्धा असावी लागते, त्या ठिकाणी ज्ञान असावं लागतं, त्या ठिकाणी भक्ती असावी लागते, तोच हे शिवधनुष्य पेलू शकतो। सगळ्यांना शक्य होत नाही। नम्र झाली भूता त्याने कोंडिली अनंता, इथे अहंभाव हा काहीही उपयोगाचा नाही। जिथे अहंता आली त्या ठिकाणी सगळं संपलं। मग रावणाचा अहम त्या ठिकाणी संपला। जनकाने आवाज दिला, अरे कोणी शूरवीर, योद्धा, पराक्रमी, साहसी, समर्थ असं कोणी क्षत्रिय कुळामध्ये शिल्लक नाही। त्यावेळेला विश्वामित्रांनी रामांकडे पाहिलं, रामाने गुरुंची आज्ञा ओळखली, गुरूंना नमस्कार केला, शिवधनुष्याजवळ आलेत, महादेवांचं स्तवन केलं, महादेवांना मनोमन नमस्कार केला, त्या शिवधनुष्याला नमस्कार केला, त्याला प्रदक्षिणा घातल्यात आणि मग हे देवा तुमचं धनुष्य पेलण्याचं सामर्थ्य तुम्हीच द्या म्हणून त्याच्याजवळ नम्रता घेतली, लीनता घेतली आणि सहज लीलया ते धनुष्य उचललंय, त्याच्यावरती प्रत्यंचा लावतात। पण ज्या वेळेला ती प्रत्यंचा टणकार करणार त्यावेळेला ते धनुष्य काड त्या ठिकाणी मुडलं। रामरायाला सीतामाता वरमाला घालतात, आनंदोत्सव झाला, सीतारामाचा विवाह संपन्न झाला। जनकाने आपली एक कन्या आणि आपल्या भावाच्या दोन कन्या, म्हणजे सीतेच्या व्यतिरिक्त जनकाच्या दोन आणि त्यांचे भाऊ काय ध्वज, शिरध्वज, त्यांच्या भावाच्या दोन कन्या, या जनकाच्या दोन कन्या, या चौघ भावांना दिल्यात आणि चारही भावंडांचा विवाह करून दिला। सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती या चार सुना आता राजा दशरथाकडे आल्या। गृहप्रवेश झाला, आनंदी आनंद अयोध्येमध्ये सुद्धा साजरा झाला। सुंदर असं वातावरण त्या राजमहालाचं आहे, पण सुख आलं की त्यामागे दुःख सुद्धा येतात। दिवसामागून रात्र आहे आणि म्हणून तो आनंद फार काळ टिकला नाही। मंथरेच्या सांगण्यावरतून कैकेयीने
आपली पूर्वी राहिलेली 2 वचनं ती मागून घेतलीत आणि त्यामध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास आणि राजसिंहासन राजगादी राजा दशरथांचे तर पंचप्राण गळून पडलेत, परंतु राम हे महान मातृपितृभक्त आणि म्हणून त्यांनी वडिलांना धीर दिला आणि सांगितलं की बाबा पिताश्री तात तुमच्या वचनापुढे माझा मान सन्मान राजसिंहासन हे काही श्रेष्ठ नाही आहे आणि म्हणून तुमच्या वचनपूर्ती करता मी आनंदाने वनवास स्वीकारीन। मी काय आणि भरत काय कोणीही राजगादीवरती असू द्या, आम्ही दोघेही न्यायाने तुमचा कारभार सांभाळणारे आहोत। इकडे भरताला आणि शत्रुघ्नाला मामांकडे पाठवून दिलं। त्या कालावधीमध्ये हा सगळा खेळ झाला आणि राम लक्ष्मण त्यांच्या मागे जानकी सुद्धा वनवासाला निघाली। ज्या वेळेला भरताला हे कळालंय की आपले रामदादा वनवासाला गेले, भरत तर वेडाच झाला, आपल्या आईला दूषण देऊ लागला, बरं वाईट शब्द बोलू लागला। परंतु त्यावेळेला पुन्हा सावरलं गेलं। भरताने रामाची क्षमायाचना करून रामांना परत बोलवण्याचा निर्णय घेतला। रामांची भेट झाली वनात। भरताने रामरायाची क्षमा व याचना केली। आईच्या बोलण्याकडे आणि आईच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष कर दादा, मी तो राज्यकारभार ते राजसिंहासन हे मी त्या योग्य नाही, तो अधिकार तुझा आहे आणि तूच त्या गादीवरती हवायस, म्हणून मी तुला न्यायला परत आलो आहे। रामाने सांगितलं की मी निर्णय घेतलाय आणि मी जसा एक बाणी आहे तसा एक वचनी पण आहे आणि म्हणून भरता माझ्या आज्ञेने तू हा राजकारभार सांभाळ। दादा तुझी आज्ञा आहे, मी भ्रातृभक्त आहे, तुझा शब्द माझ्यासाठी सर्वतोपरी आहे, ब्रह्मवाक्य आहे, मी ते सांभाळेन, पण तुझा दास म्हणून, राजा म्हणून नाही, मी तुझा सेवक म्हणून, तुझा दास म्हणून हे अयोध्येचं राज्य सांभाळेन। रामरायांच्या पादुका घेतल्या। रामा मी तव दास दास मनवी, माते कशाचे भय, रामा मी तव दास दास मनवी, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईन तेथे जय, रामाया भुवनत्रयी तुझ विने नाही दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक। दादा त्या पिता दशरथांपेक्षा मी तुला जास्त मानतोय, तूच माझा पिता, तू तात आणि मी बालक, आणि म्हणून तुझा दास म्हणून मी ते अयोध्येचं राज्य सांभाळेन, तू येई तोपर्यंत तुझा सेवक म्हणून सांभाळेन। गादीवरती मी बसणार नाही दादा, तुझ्या पादुका बसतील। इकडे भरताचं रामराज्य सुरू झालं। रामांचा वनवास आहे। रामाच्या वनवासातल्या अनेक कथा आहेत, अगस्त्य ऋषींच्या आश्रमातल्या कथा आहेत। 7 दिवस रामायण करून आपल्याला पूर्ण कथा ऐकता आली नाही, ते एका दिवसात काही मिनिटात आहे ना, कशी काय ऐकता येईल? आज तुम्ही पण लवकर आले नाही, मला 3:30ला कथा घ्यायची होती, म्हणजे माझ्या हातात फक्त 2.5 तास। एकदा जी रामचरित्रात राम कथेत रामायणामध्ये सांगितली नाही ती रामचरित्रातली एक कथा प्रसंग तुम्हाला आज सांगतो।
आहे ना, काहीतरी नवीन ऐकावं. मग हे दिव्य रामचरित्रातली एक कथा येते. राम कसा दयाघन आहे. का रामाला दयाघन म्हटलंय? रामा तू सकलार्थ पूर्ण करेसी, तू तात मी बालक. रामा तू सकलार्थ पूर्ण करणार आहेस, तू दयाघन आहे. एकदा राम, लक्ष्मण, माता जानकी वनवासात असताना नदीच्या तीरी ते स्नानाकरता थांबलेत. रामराय स्नानाकरता जाणार आहेत म्हणून त्यांनी आपली वस्त्र बाजूला काढून ठेवलेत. आपलं धनुष्य त्या नदीच्या तीरी असलेल्या वाळूमध्ये रोवला. रामांचं धनुष्य असं त्या वाळूमध्ये उभं केलं गेलं. तो भाता ठेवला. राम गंगा मातेच्या त्या पवित्र अशा पात्रामध्ये स्नानासाठी उतरतात. भरत दादा त्यांना स्नान घालतात. इकडे माता सीता पुढच्या भोजनाची व्यवस्था तयारी करते. रामराय आपलं नित्य स्नान, तर्पण, पितरांना जलार्पण, सूर्याला अर्घदान वगैरे हे सगळं करतात. ते आटोपतात आणि बाहेर आलेत. अंग कोरडं केलं, केस कोरडे केलेत, नवीन वस्त्र ते परिधान केलेत आणि आपलं धनुष्य त्या ठिकाणी उचललं. बघा रामांच्या हातात जे धनुष्य होतं हे सुद्धा अतिशय श्रेष्ठ. मग ते धनुष्य सुद्धा पेलणं सर्वसाधारण सगळ्यांचं काम नव्हतं बरं का. एक कृष्णाच्या हातातलं धनुष्य, शिवधनुष्य आणि रामधनुष्य. ज्या वेळेला ते काढलं गेलं, लक्ष्मणाचं अचानक लक्ष गेलंय की जिथे तो धनुष्य रोवला गेला होता त्या पडलेल्या खड्ड्यामध्ये एक बेडूक मरणासन्न अवस्थेमध्ये तडफडत पडलाय, जखमी झालाय, रक्ताळलेला आहे, कासावीस झालाय. तो जणू प्राण सोडण्याच्या अवस्थेत आहे. दादा, अरे दादा काय केलंस हे? अरे एका निष्पाप जीवाचा जीव घेतलास. निदान ते धनुष्य रोवताना जागा तर पाहिजे. बघ तुझ्या त्या धनुष्य ठेवण्याने एक निष्पाप जीव गेला. रामांचं लक्ष नाही आणि रामाने पटकन त्या खड्ड्यातून त्या बेडकाला बाहेर काढलं, आपल्या हातावरती घेतलं आणि त्याच्याकडे पाहून म्हणतात, अरे मंडुका, विनाकारण एवढा भार सहन केलास. निदान एखादा आवाज तर द्यायचा, ओरडायचा तरी. तुझ्या त्या ड्रावड्रावच्या आवाजाने मला लक्षात आलं असतं की माझ्या धनुष्याखाली कुठला तरी जीव दाबला गेलाय. तू आवाज केला असता तर समजलं असतं. तू गुपचूप बसलास. बेडकाचे डोळे भरून आलेत. बेडूक सद्गतीत झाला, प्राण कंठाशी आलेले आहेत आणि त्यावेळेला तो रामरायांना सांगतोय, रामा, अरे इतर कोणी मारलं असतं तर त्याच्यापासून वाचवण्याकरता मी तुला हाक मारली असती, पण जो जगाला रक्षण करताय, जो दयाघन परमात्मा आहे, तोच मारू लागला तर मी हाक कोणाला मारायची रामा? या जीवनातून सुटके करता, संकटातून मुक्ती करता ज्याचा धावा केला जाता तोच जर मारायला उठलाय तर मग मी धावा कोणाचा करू रामा? म्हणून मी गुपचूप बसलो. त्यावेळेला रामरायाने त्या बेडकाला मोक्ष दिला, मुक्ती दिली.
असा तो दयाघन परमात्मा जो जगतपिता आहे, जो पालनहार आहे, पालनहार झाला तर असा त्या बेडकाचा सुंदर प्रश्न रामरायांना कळून चुकलं. पुढे खर, दूषण आदी असुर मारले. बघा, दयाघन याबद्दलची एक मोरपिसाची कथा रामायणात सांगितली होती. रामच मारेल त्याला कोण तारेल, है ना. जगाच्या हर संकटातून राम तारेल, पण ज्याला राम मारेल त्याला कोण तारेल. खर दूषण मारले गेलेत. शूर्पणखेचा प्रसंग येतो. शूर्पणखेचे नाककान कापले गेले आणि मग इथून द्वेषाला आणि सुडाला सुरुवात झाली. माता सीतेचं हरण करण्याकरता तो रावण कपटी भिक्षुकाच्या वेशात येतोय आणि माता सीतेचं इकडे सुवर्ण मृग राम जातात, मागून लक्ष्मण जातात आणि ती संधी साधून रावण माता सीतेचं हरण करतात. रामराज परत आल्यानंतर त्या खरदूषणाला मारून परत आल्यानंतर पाहतात तर सीता माता कुटियात नाही आहे. शोध घेऊ लागतात. जटायूची भेट होते आणि जटायू निरोप देतोय की तो रावण दक्षिणेच्या दिशेला घेऊन गेला आहे. जटायूला मुक्ती प्रदान करतात. आपल्या मांडीवरती घेऊन जटायू रामरायाच्या मांडीवरती प्राण सोडतात. पुढे चालू लागतात. सीतेचा शोध आहे. हाय सीते, हे सीते, कुठे सीता, कुठे जानकी. हा मरीच आलेला होता कपटी वेशामध्ये. हा मरीच रावणाचा मामा आहे. इकडे सीता शोध घेता 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 वेड्यासारखी अवस्था आहे रामाची. मी हा प्रसंग रामचरित्रात सांगितलाय, शिवचरित्रात आला होता बहुतेक. आणखीन आई माता पार्वती महादेवाला सांगते, आहो तुम्ही ज्यांचं नाव घेतात ते राम हेच का. महादेव म्हटले, हो, राम हे माझा आराध्य आहे, राम हे माझं दैवत आहे. मग राम एवढा बैल वेडा, आपल्या पत्नी करता वेडा होणारा असा राम तुमचा आराध्य आहे. व्यक्तीकडे किंवा त्याच्या त्या लीलेकडे, त्या सुलभ अवस्थेकडे पाहून कुठल्याही निर्णयावरती पोहोचू नका. शिव सांगतात, उमे तू समजायला काहीतरी चूक करतेस. रामाची ही सुलभ, मनुष्य सुलभ लीला आहे. त्यांचं चरित्र, त्यांच्या लीला समजून घेण्यास तुम्ही आम्ही समर्थ नाही. उमा म्हणते, हाच तुमचा परमात्मा आहे का. मला परीक्षा घ्यावीशी वाटते. महादेव म्हणतात, अशी चूक करू नकोस, परंतु ऐकत नाही. जणू न ऐकणं हे सतीमातेचं ते काय म्हणतात त्याला आपण, स्वभावच होता. त्यावेळेला ऐकलं नाही, यज्ञाला गेली आणि अनर्थ घडला. इकडे सीता मातेच्या रूपामध्ये सती माता, बघा काय फरक आहे. सती आणि ती विलंटी इकडची तिकडे झाली. आद्य शक्ती आणि अंतिशक्ती. शिव अंताचा देवता आहे आणि म्हणून त्याच्या अंती ती शक्ती आहे. शक्ती मग माता सीतेचं स्वरूप घेऊन रामाच्या मार्गामध्ये एका झाडाखाली बसून राहिली. रामाचं लक्ष केलं. रामाने त्या सीता स्वरूपात असलेल्या सतीला पाहिलं आणि आपली मान वळवून घेतली. ते झाडांना, वृक्षांना, वेलींना, पानांना, फुलांना, दगडांना, पशूंना, पक्ष्यांना सगळ्यांना विचारतात, अरे माझी सीता पाहिली का, अरे माझी जानकी दिसली का. जानकी म्हणते, राम अहो मी इथे, मला पाहूनही तुम्ही त्या झाडा, वेली, पाना, फुलांना विचारताय. अहो मला ओळखलं नाही, मी तुमची जानकी आहे. बघा ना मी किती अरण्यात येऊन पडली. रामाने एकदा नव्हे, दोनदा नव्हे,
दुर्लक्ष केलं. पण लक्ष्मण इकडे म्हणतात, अरे दादा दादा वेडा झालास का? माता बघ ना, माता समोर उभ्या आहेत, त्या तुला सांगतायत मला ओळखलं नाही का? दादा बघ, भानावर ये, सीता माता समोर आहे. त्यावेळेला राम लक्ष्मणाला सांगतात, नाही लक्ष्मणा, ती माझी आई आहे. लक्ष्मण म्हणतो, दादा खरंच वेडा झाला. त्यावेळेला राम त्या सीता वेशात असलेल्या सतीला सांगतात, आई तू जा, आई तू जा, आई आई तू जा, आई तू जा. लक्ष्मण म्हणतात, हे सीता मातेला आई म्हणायला लागलं. दादा भानावर ये, दादा भानावर ये. राम म्हणतात, लक्ष्मणा मी भानावर आहे, तू डोळे उघड, उघडा डोळे, बघा नीट. आणि त्यावेळेला सतीला हात जोडलेत आणि सांगितलं, आई तुझ्या मूळ स्वरूपाला प्रकट हो, मी तुला ओळखलंय, तू माझी जानकी नाहीस, तू माझी आई आहेस. ज्या वेळेला लोटांगण घातलं रामरायाने माता सीतेला, त्यावेळेला ती मूळ स्वरूपात सती स्वरूपात प्रकट झाली आणि म्हणते, रामा मी तुमची परीक्षा घ्यायला आली होती, मला वाटत होतं तुमच्या मनुष्य सुलभ लीला, पण तुम्ही खरोखर परमात्मा आहात, श्रेष्ठ आहात. त्यावेळेला शिव प्रकट झालेत आणि शिवाने सांगितले की सती तू माझ्या आराध्याची परीक्षा घेतलीस, माझ्या देवाची परीक्षा घेतलीस, माझ्या पित्याची परीक्षा घेतलीस, आणि म्हणून ज्याला मी माझा बाप मानतो त्याच्या पत्नीच्या रूपात म्हणजे सीता मातेच्या रूपात आलं, जी माझी आई आहे, आणि माझ्या आईच्या रूपात तू थोडा वेळ का अशेना होतीस, म्हणून आजपासून तू माझी आई, मी तुझं लेकरू, तुझा आणि माझा पती पत्नीचा संबंध राहिला नाही, मी तुझा पत्नी म्हणून त्याग करतो, आजपासून तू माझी पत्नी नाहीस. आणि दुसरी गोष्ट, जिने माझ्या देवाची परीक्षा घेतली तिला मी शाप देतो, जा तू काळी होशील. आणि त्याच क्षणाला, त्या वेळेला, त्या वनात ती माता गोरीपाण ती काळी ठिक्कर पडली आणि रामाच्या तू जा आई तू जा या शब्दाला तिने धारण केलं आणि तिथून तिचं नाव पडलं तुळजाई. तुळजापुर भवानी माता की. नंतरची आणखीन कथा येते कोकिळा चरित्रात की नंतर हा तुळजा हा देह तिने सोडल्यानंतर कोकिळेच्या स्वरूपामध्ये पुन्हा काळ्या अवतारामध्ये काळ्या पक्षाच्या रूपामध्ये ती प्रकट होते. तिचं पूजन सर्वत्र सगळीकडे सौभाग्यवती स्त्रिया करतात. नंतर तो पक्षाचा देह सोडल्यानंतर मग माता सती ही पार्वती उमा म्हणून जन्माला येते. मग पुन्हा शिवविवाह वगैरे आपण शिवचरित्र पाहिलंय, शिवकथा पाहिली. ही कथा सांगण्याचं कारण असं आहे की रामचरित्रामध्ये राम अवतारामध्ये माता तुळजापूरच्या भवानी देवीचं चरित्र येतं आणि त्या भवानी देवीचं अस्तित्व प्राकट्य या ठिकाणी होत आहे आणि म्हणून भवानी देवीची उत्पत्ती इथे सांगितली. पुढे वनवासामध्ये सुग्रीवाच्या त्या किष्किंधा नगरी जवळ राम येतात. रामाच्या दुःखाला लक्ष्मण सांत्वना देतात आणि ते सांत्वन देत असताना सीतामातेचा होईल सापडतील, तू शोक करू नकोस दादा. माता सीतेला हरण करणं एवढं सोपं नाही. या सगळ्या गोष्टीवरती सांत्वना देत असताना आकाश मार्गाने देवर्षी नारद मुनी जात असतात आणि देवर्षी नारद मुनी या दोघं भावंडांना पाहतात आणि ते त्यांच्या जवळ येतात. पाहतात ती रामाची अवस्था काय. लक्ष्मण हात जोडून देवर्षी नारदांना प्रार्थना करतात, देवर्षे रामदादाला काहीतरी मार्ग सांगा, काहीतरी उपाय सांगा, जेणेकरून त्यांची ही अवस्था माझ्याकडनं पाहिली जात नाहीये. तेव्हा देवर्षी नारद सांगतात, तुम्ही शक्तीची उपासना का नाही करत. शक्तीची उपासना तुम्हाला या संकटातून दूर करीन. आणि त्यावेळेला किष्किंधेला 9 दिवसाची नवरात्र रामरायांनी उपोषणादी संपूर्ण करून त्या आदिशक्तीची स्थापना आणि पूजन केलेलं आहे असा उल्लेख देवी भागवतात येतो. हे मी कालही सांगितलं. आई जगदंबेचं नवरात्र रामराय करतात. अष्टमीच्या दिवशी जगदंबा आदिशक्ती प्रकट होते आणि रामरायाला आशीर्वाद देते. सांगते की रामा
या कार्यात तू विजयी होशील, सीतेची तुझी पुन्हा भेट होईल, तुझ्या मागे आणि तुला सहाय्य करणाऱ्याच्या मागे मी शक्ती बनून उभी राहीन. विजय तुझाच निश्चित आहे. सीतेमध्ये सुद्धा माझ्या अंशत्वाने शक्ती स्वरूपात मी राहीन. तिला स्पर्श सुद्धा रावण करू शकणार नाही. माझी दिव्य अग्निशक्ती सीतेमध्ये आहे. आशीर्वाद दिला, विजयाचा आशीर्वाद दिला. आणि या ठिकाणी रामरायाची ती नवरात्र फलित झाली. रामराया त्या जगदंबेचं स्तवन करतात. आई जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. माझे आई मजला ठाव द्यावा पायी. मजला ठाव द्यावा पायी. आई जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. आई 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 जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. शक्ती जगज्जननी जगदंबा रामरायांना आशीर्वाद देते. विजयी भव, विजयी भव, विजयी भव. आणि मग तिथून खऱ्या अर्थाने माता सीतेचे शोधाचे सूत्र हे फिरतात. सुग्रीवाची मैत्री होते. हनुमंताचं सहाय्य प्राप्त होतं. हनुमंताच्या स्वरूपात शिव आणि शक्ती दोघेही रामरायाच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. मारुतीराय स्वतः शिव आहेत आणि मारुतीरायांच्या सोबत असणारी ती शिवाची शक्ती म्हणजे आद्य शक्ती जगदंबा. या दोघांचा मेळ म्हणजे मारुतीराय आहे. पवनपुत्र हनुमान की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. आदौ राम तपोवनादिगमनम् हन्त्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणम् सुग्रीव सम्भाषणम् वाली निग्रहणं समुद्रतरणम् लंका पुनीदाहनम् पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्. वालीचा वध, समुद्र लंघन, लंका दहन, त्या मेघनादाची युद्ध, कुंभकर्ण, शेवटी रामाचा विजय, रावणाचा पराजय, सत्याचा विजय, असत्याचा पराजय, धर्माचा विजय, अधर्माचा पराजय. रामाची जानकीची पुन्हा भेट होते. राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत आदी आणि ती वानरसेना, सुग्रीवादी सगळे अयोध्येच्या दिशेने येतात. बघा, वाली हे एक असं पात्र आहे रामायणामध्ये. त्याचं वैशिष्ट्य माहिती आहे का तुम्हाला? वाली सुग्रीवाचा भाऊ आहे ना.
या सुग्रीवाचा भाऊ असणाऱ्या वालीमध्ये काय शक्ती होती बरं? वालीकडे इंद्रदेवाने दिलेली एक अशी माळा होती. त्या माळेकडे दृष्टी पडताच त्यांच्या समोरच्या शत्रूचा अर्ध बल अर्धी शक्ती आपोआप वालीत खेचली जात होती. बरोबर आहे? ऐकून आहे का? म्हणजे वाली 100, समोरची व्यक्ती समोरचा शत्रू 100, तो जर असेल तर हे दोघांचे समोरासमोर आल्यानंतर वाली आपोआप 150 व्हायचा, हा 50च राहायचा. म्हणजे याची 1.5 पट शक्ती वाढायची. मग समोरच्या व्यक्तीचा विजय अशक्यच आहे ना. अशी शक्ती असं सामर्थ्य कोणामध्ये होता? वाली. हे कुठलं पात्र आहे? रामायणातलं, त्रेतायुगातलं. पण कलियुगात एक असा वाली आहे ज्याच्या गळ्यात एक अशी माळ आहे, त्या माळेकडे पाहिल्यानंतर समोरच्याची अर्धी ताकद कमी होऊन जाते. एवढं आहे, तो रामायणातला फक्त वाली होता आणि कलियुगात त्याला घरवाली असं म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की. तो वाली वनातला होता, हा घरात. ती माळ अशी दिलेली आहे, त्याला इंद्राने दिली होती, इथे तुम्हीच दिलेली आहे. त्या काळ्या माणेकडे पाहिल्यानंतर अर्धा इथे खलास. असो काय, खालून 1-2 जणांनी सांगितलं, गुरुजी तुम्ही काय हसवतच नाही आम्हाला, तुम्ही बाकीच्या इकडच्या तिकडच्या अशा गोष्टीच घेत नाही, कधीतरी थोडंसं लोणचं पण देत जा म्हणे आम्हाला. तर मग ते लोणच्या चटणी पापडाकडे केव्हा लक्ष जाईल आपलं? माझा आग्रह तोच असतो, तुम्हाला रबडी, शिरा, श्रीखंड हे भरगच हे द्यावं. हे पोकळ पाकळ मिळेल कुठे पण, आहे ना. मग असं करू नका, पंक्तीत खात चला. नाही तर बस आज काय मोहन थाळ, हा मावा बर्फी, हा फक्त मावा बर्फीचा सपाटा लागेल असं नको. हा पापड, चटणी, लोणचं सगळं आणलेलं आहे अण्णांनी, सगळ्यांचा आस्वाद घ्या. मग असं हे दिव्य रामचरित्र आहे. रामराय अयोध्येत आलेत आणि सुखाने रामराज्याला सुरुवात झाली. घरी आल्यानंतर रामरायाने आपल्या जगदंबा आदिशक्तीचं नवरात्र स्थापन केलं आणि माता सीतेसहित सहकुटुंब सहपरिवार आदिशक्तीची ते उपासना करतात. हे चतुर्भुजा, हे अष्टभुजा आई, सदैव आमच्यावरती कृपा ठेव. आपणही आपल्या जगदंबेला, आपल्या कुलस्वामिनीला आळवणी करूया की आई, अनेक पापी लोकांचा उद्धार तू केलात, अनेक दृष्टांचा उद्धार तू केलास, मग आमच्याकडे सुद्धा थोडस लक्ष ठेव ना. हे मा, हे आद्या, हे जगदंबा. ओ मैया चार भुजो वाली, तुम हो भोले भाली. हो मैया अष्टभुजा वाली, तुम हो भोले भाली. हो मैया चार भुजो वाली, तुम हो भोले भाली. हो मैया चार भुजो वाली, तुम हो भोले भाली. चार भुजो गुण गाते हैं साधु, तेरे गुण गाते हैं साधु, बजा बजा के ताली. चार भुजो वाली, तुम हो भोले भाली. हो मैया चार भुजो वाली, तुम हो भोले भाली. हो मैया भाली. मगर पर की सवारी, हाथ कमल का फूल. भूरे से पर के सवारी, हाथ कमल का फूल. भूरे
मगर पर की सवारी हाथ कमल का फूल सबको देती रिद्धि सिद्धि हो, सबको देती रिद्धि हो मैया अष्टभुजा वाली तुम हो भोले भाले हो मैया चार भुजों वाली। हमारा कुटुंब कबीला नहीं माता और ताता, नहीं हमारा नहीं हमारा कुटुंब कबीला नहीं माता और ताता, नहीं हमारा कुटुंब कबीला नहीं माता और हम तो शरण में शरण पड़े की लाज चार भुजों वाले तुम हो भोले भाले मैया अष्टभुजा वाले तुम हो भोले भाले मैया चार भुजों वाले तुम हो भाले। निर्धनियों को धन देती हो अज्ञानी को ज्ञान, निर्धनियों को धन देती हो अज्ञानी को ज्ञान, निर्धनियों को धन देती हो अज्ञानी को ज्ञान, निर्धनियों को धन देती है अज्ञानी को ज्ञान, अभिमानी का मान घटाती हो, अभिमानी का मान घटाती खोते नाम निशान चार भुजों वाले तुम हो भोले भाले मैया मैया चार भुजों वाले तुम हो भोले भाले मैया अष्टभुजों वाले तुम हो भोले भाले। लाखों पापी तुमने तारे लगे न फल की दे, लगे न फल की दे पानी तुमने तारे लगे अब तो मैया मेरी बारी ओ, अब तो मैया मेरी बारी कहाँ लगाई दे चार भुजों वाले तुम हो भोले भाले हो मैया तुम हो भोले भाले हो मैया चार भुजों वाले झारखंड संस्थान तुम्हारा गोधारा के पास, झारखंड संस्थान तुम्हारा गोधारा के पास, झारखंड संस्थान तुम्हारा गोधारा के पास, जहाँ शिव शंकर करे तपस्या हो, जहाँ शिव शंकर करे चार भुजों भोले भाले हो मैया अष्टभुजा वाले तुम हो भोले भाले हो मैया चार भुजों वाले तुम हो भोले भाले हो मैया अष्टभुजा वाले तुम हो भोले भाले हो मैया हो मैया हो भोले भाले हो मैया अष्टभुजा वाले तुम हो भोले भाले हो मैया चार भुजों वाले। रामरायांचं चरित्र जन्मेजय विचारतात प्रभू रामराय मर्यादा पुरुषोत्तम होते, त्यांच्या जीवनात मर्यादा होते आणि म्हणून ठीक आहे त्यांच्या जीवनामध्ये जगदंबेचं अधिष्ठान पट्ट आहे मला,
पण मग मर्यादांची मर्यादा कृष्णाला तर नव्हती. त्यांनी मर्यादा पाळलं पाहिजे अशा करता हा त्यांचा अवतार नव्हता. सगळ्या मर्यादा उल्लंघन करायलाच कृष्ण अवतार आहे. मग त्यांच्या जीवनात जगदंबेचं अधिष्ठान कसं? या दोन तर सगळ्या विरुद्ध गोष्टी आहेत. गुरुदेव, जसं रामचरित्राबद्दल तुम्ही जगदंबेचं अधिष्ठान सांगितलंय, तसं कृष्ण चरित्राशी जगदंबेचं अधिष्ठान कशा पद्धतीने आहे ते मला सांगा. काय आहे कृष्ण चरित्र? बघा, देवी भागवतामध्ये सुद्धा कृष्ण चरित्र येत आहे. कारण कृष्ण हे मूळ तत्व आहे. कृष्णं वंदे जगद्गुरु. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. गुरुदेव सांगतात, अरे बाबा राजा, बघ, इंद्र, चंद्र, ब्रह्मा, विष्णू, सूर्य, अग्नी, वरुण, पवन आदी सर्व देवतांना शक्तीची आवश्यकता आहे. अगदी पृथ्वीला सुद्धा शक्तीची आवश्यकता आहे, पाण्याला सुद्धा शक्तीची आवश्यकता आहे. आणि म्हणून यथा हरिस्तथा शंभू तथा इंद्रोत विभावसु शशिसूर्यो यमस्त्वष्टा वरुणा पवनस्तथा. अरे बाबा राजा, यथा हरिस तथा शंभू, जशा विष्णू तसे शिव, इंद्र विभावसु, शशी म्हणजे चंद्र, सूर्य, यम त्वष्टा अग्नि, पवन, वरुण, या सगळ्या देवांना शक्ती आवश्यक आहे. धरा स्थिता तदा धरतुम शक्तियुक्ता तदा भवेत. अरे बाबा, धरा म्हणजे पृथ्वी, वसुंधरा, पृथ्वी ही धरा सुद्धा, धरा स्थिरा तदा धरतुम, धरा ही पृथ्वी सुद्धा सगळ्यांना धरून ठेवण्याची शक्ती तिच्यातूनच प्राप्त करत असते. शक्तियुक्ता तदा भवेत. या पृथ्वीमध्ये सुद्धा धरून ठेवण्याची जी गुरुत्वाकर्षण शक्ती ही तिच्यापासूनच प्राप्त झालेली आहे. बघा, मूळ स्रोत हे अध्यात्म बाजूला ठेवा, विज्ञानाकडे जा. आणि विज्ञानाला या तीन देवता जर विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्या तर न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन या तीन म्हणजे आपल्या ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र किंवा महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीन शक्ती आहेत. आणि यांनाही प्रकाशित करणारा तो गॉड पार्टिकल, तो म्हणजे ही आद्या परमशक्ती जगदंबा. तो फक्त एक चमकणारा पार्टिकल आहे, सूक्ष्माति सूक्ष्म, पण ब्रह्मांड उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणून त्याला गॉड पार्टिकल असं म्हणतात. तोच इलेक्ट्रॉन आहे, तोच न्यूट्रॉन आहे. या शक्ती म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या काही नाही. विज्ञानाने त्याला हे नाव दिलंय, आपल्या धर्मशास्त्राने त्याला हे आध्यात्मिक नाव दिले. पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा, पाहण्याचा चष्मा वेगळा, तत्व मूळ एकच. विज्ञानही मान्य करतं की या गॉड पार्टिकल आणि या तीन कणांपासूनच या सृष्टीची निर्मिती झाली. विज्ञाननिष्ठ लोक या गोष्टीला मान्यता देतात की याच्यातूनच सगळी सृष्टी उत्पत्ती झाली. पंचतत्वाची निर्मिती सुद्धा याच्यातून झाली आहे. आणि म्हणून त्यांनी त्यालाही नाव दिलं गॉड पार्टिकल. तोच जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर. मग
मग हे असं देवी तत्व बाबा रे, सगळ्यांना या शक्तीची आवश्यकता आहे, या शक्तीशिवाय काहीही नाही. मग जन्मेजय प्रश्न विचारतोय, गुरुदेव मला कृष्ण चरित्राबद्दल सांगा. कृष्ण कथेला आरंभ करण्यापूर्वी, कारण कृष्ण म्हणजे आनंद आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चित आणि आनंद स्वरूप असं कृष्ण तत्व आहे, आणि म्हणून जिथे कृष्ण आहे तिथे आनंद आहे, जिथे कृष्ण आहे तिथे सत्य आहे, जिथे कृष्ण आहे त्या ठिकाणी चित तत्व आहे, चित्कला आहे. आणि म्हणून तो आनंद यावा याकरता त्या आनंदाचं नाम घ्या, म्हणजे आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. याकरता काय करावं? मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मी कुठे? जिथे माझे भक्त गातात, जिथे माझे भक्त माझं स्मरण करतात, जिथे माझे भक्त माझं नाम घेतात, त्या ठिकाणी मी आहे. नाहं वसामि वैकुंठे योगीनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मी रमतो तिथे जिथे तो रमता जोगी माझं नाव घेतो. त्याला रमवण्याकरता रमता जोगी व्हावं लागतं. का? कारण त्या भगवंताच्या भजनाविना सुख नाही, शांती नाही, आनंद नाही, विश्राम नाही, आराम नाही. हरि भजन विना सुख शांती नहीं. हरि भजन विना सुख शांति नहीं. हरि भजन शांति नहीं, शांति नहीं. हरि भजन विना सुख शांति नहीं. हरि भजन बिना सुख शांति नहीं. हरि भजन बिना सुख शांति नहीं. 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 प्रभु भजन बिना सुख शांति नहीं. आणि हरी हवा. राम नाही.
नहीं